फ्रेंडशिप डे। रविवारचा दिवस होता। गट्टू चिंकी व्हिडिओ गेम खेळत होते। पप्पा घाईघाईने तयार होऊन हॉल मध्ये आले आणि गट्टू चिंकीला पाहून बोलले, बस झाला व्हिडिओ गेम, होमवर्क करा। गट्टू चिंकीने पप्पांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही। मग मम्मी हॉल मध्ये येऊन पप्पांना म्हणाली, कुठे निघाला आहात? आज तर रविवार आहे। विसरलीस? आज लक्ष्मीताई गावावरून येणार आहे, त्यांना आणायला स्टेशनवर जातोय। भीमू पण आहे सोबत। भीमूचे नाव ऐकताच गट्टू चिंकीने तोंड वाकडं केलं। भीमू? चल मी निघतो, असं म्हणून पप्पा निघून गेल्यावर गट्टू चिंकीने मम्मीला विचारलं, मम्मी, हा भीमू कोण आहे? पप्पांची एक लांबची बहीण आहे। भीमू त्यांचा मुलगा आहे, तुमच्याच वयाचा आहे। आत्या हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी येत आहे, म्हणून तो पण येतो आहे। असं बोलून मम्मी निघून गेली। पण गट्टू चिंकीला मात्र मोठा प्रश्न पडला। बाप रे बाप, आपल्याला त्याच्या सोबत खेळावे लागणार, त्याच्या सोबत सगळे काही शेअर करावे लागणार। तो गावाचा आहे। मी ऐकलं आहे की गावाची लोक विचित्र असतात। भीमूने आपली खेळणी खराब केली तर? आयडिया, आपण सगळे खेळणी लपवून ठेवू आणि होमवर्क करायला बसूया। मग नाहीतर आपल्याला भीमू सोबत खेळावे लागणार आणि काही शेअर सुद्धा करावे लागणार नाही। गट्टू चिंकीने रूम मध्ये येऊन आपली सगळी खेळणी लपवून ठेवली। गट्टूने सायकल लपवून ठेवली आणि दोघेही हॉल मध्ये येऊन होमवर्क करू लागले। थोड्या वेळाने पप्पा लक्ष्मी आत्या आणि भीमूला घेऊन घरी आले आणि मम्मी त्यांचं स्वागत करू लागली। पण गट्टू चिंकीने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही। बहिणी, कशी आहेस? मुलं कशी आहेत? आम्ही ठीक आहोत, पण तुम्ही बऱ्याच दिवसाने आला आहात। काय भीमू, कसे आहे मामाचे घर? खूप मोठं आहे। तेवढ्यात पप्पा म्हणू लागले, चल ताई, 2 वाजता अपॉइंटमेंट आहे। भीमू, तू गट्टू चिंकी सोबत खेळ। तेवढ्यात पप्पांनी पाहिलं की गट्टू चिंकी होमवर्क करत आहेत। काही हरकत नाही, ते नंतर खेळतील तुझ्यासोबत, तोपर्यंत तू टीव्ही बघ। पप्पा आणि लक्ष्मी आत्या निघून गेले। मम्मीने भीमूला टीव्ही चालू करून दिला। मुलांनो, मी शुक्ला आंटीकडे जाऊन येते, असं बोलून मम्मी निघून गेली। मम्मी गेल्यानंतर गट्टू चिंकी हॉल मधून पळून गेले आणि भीमू एकटाच टीव्ही बघत बसला। गट्टू चिंकी रूम मध्ये व्हिडिओ गेम खेळत होते। तेवढ्यात भीमू आला आणि त्यांच्या जवळ बसला। काय खेळत आहात? तू जाऊन टीव्ही बघ ना। नाही, मला खेळायला आवडते। तर मग खेळ जा। एकटाच काय खेळू? तुम्ही पण चला। तुम्हाला विटी दांडू येतो का? तू जरा गप्प बस। तुझ्याकडे सायकल आहे? नाही आहे। आहे, आई बोलत होती की तुमच्याकडे सायकल आहे, माझ्याकडे नाही आहे। मी बाबांकडे मागितली तर ते बोलले, पहिले मोठा हो। अशा प्रकारे भीमू बोलत राहिला, पण गट्टू चिंकीने त्याच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही किंवा त्याच्याशी बोललेही नाहीत। दुपारी गट्टू चिंकीने सायकल काढली आणि सोसायटीच्या कॅम्पस मध्ये खेळू लागले। भीमू पण त्यांच्या पाठोपाठ गेला। तेव्हा गट्टू म्हणाला, तू का आलास इथे? घरी बसून कंटाळा आला होता। छान आहे सायकल तुझी, तू तिकडे जाऊन बस, आम्हाला खेळू दे। बिचारा भीमू बसून राहिला आणि गट्टू चिंकी सायकल चालवू लागले। मम्मी आली तेव्हा तिने पाहिलं की भीमू एकटाच बसून आहे आणि गट्टू चिंकी मजेत सायकल चालवत आहेत। हे पाहून मम्मीला वाईट वाटलं। रात्र झाली। पप्पा आणि लक्ष्मी आत्या घरी आले। सगळेजण एकत्र बसून जेवले आणि हॉल मध्ये बसून गप्पा मारू लागले। थोड्या वेळाने लक्ष्मी आत्या म्हणाली, चल दादा, आम्ही निघतो, 9ची ट्रेन आहे। अरे हे काय, थांबा ना थोडे दिवस। नाही वहिनी, यांचा जेवणाचा प्रश्न आहे आणि भीमूची शाळा पण आहे, नंतर कधीतरी येऊ। भीमू गावी जाणार आहे हे ऐकून गट्टू चिंकी खुश झाले। तेवढ्यात भीमू बोलला, आई, तू काही विसरली आहेस? अरे हो, बरं झालं आठवण करून दिलीस। जा पिशवी घेऊन ये। भीमू पिशवी घेऊन आला। लक्ष्मी आत्याने पिशवी मधून एक भेट बाहेर काढली आणि मम्मीला देऊन म्हणाली, याच्यामध्ये जंगली बोरं आहेत, छान आंबट गोड असतात। भीमूने स्वतः जंगलातून आणली आहेत। म्हणाला, मामाकडे जाणार तर गट्टू चिंकीसाठी बोरं घेऊन जाऊ। शहरात कुठे मिळतात अशी बोरं? बरेच काटे लागले होते पायाला, पण बोरं मात्र घेऊन आला। मम्मीने गट्टू चिंकीकडे पाहिलं तर दोघे रडत होते। मम्मी समजली
आणि भीमूला बोलली, गट्टू चिंकीसाठी आणली आहेस ना, तर मग जा तूच दे त्यांना. भीमू बोरांची भेट घेऊन गट्टू चिंकीकडे आला आणि म्हणाला, हे घ्या, जंगलामधून आणली आहेत. एक बोर खाल्ले तर सगळी संपून टाकाल. हे ऐकून गट्टू चिंकी रडू लागले आणि रडता रडता त्यांनी भीमूला मिठी मारली. हे पाहून मम्मी, पप्पा आणि लक्ष्मी आत्या सर्वांचे डोळे भरून आले. दुखीरामचे समोसे. खूप काळापूर्वी एका शहरात एक चौक होता. त्या चौकामध्ये खाण्यापिण्याची खूप दुकाने होती. शहरातील सगळी लोक त्या चौकामध्ये मजेदार आणि चटपटीत पदार्थ खायला यायचे. त्या चौकात गोपाळचे खूप जुने सामोशाचे दुकान होते. त्याचे सामोसे पूर्ण शहरात प्रसिद्ध होते. नंतर एक दिवस खूप दुरून तिथे सुखीराम नावाचा एक व्यापारी आला. चौकातील दुकाने आणि गिऱ्हाईकांची गर्दी बघून तो विचार करू लागला, या चौकात तर खूप जास्त गिऱ्हाईके आहेत. जर मी सुद्धा दुकान उघडले तर माझ्याकडे पैशांचा पाऊस पडेल. तेव्हा त्याचे लक्ष गोपाळच्या सामोशाच्या दुकानाकडे गेलं. या सामोशाच्या दुकानात तर सगळ्यात जास्त गर्दी आहे. मी सुद्धा इथे सामोशाचं दुकान उघडतो. तसंही सामोसे बनवणं ही कुठे मोठी गोष्ट आहे. त्याने तिथेच गोपाळच्या दुकानासमोर एक दुकान भाड्याने घेतलं आणि सामोसे बनवायला सुरुवात केली. त्यात त्याने एक खास प्रकारचा मसाला टाकला. या खास मसाल्याने सामोसे खूप स्वादिष्ट होतील. आणि सामोसे तळण्यासाठी कढईमध्ये स्वस्त तेल टाकलं. या तेलामुळे माझा खूप नफा वाढेल. आणि सामोसे तयार केले. जो माझे सामोसे खाईल तो बोट चाखत राहील. दादा, 2 समोसे द्या ना. हे घे. अरे वा, तुमचे समोसे तर खूपच स्वादिष्ट आहेत. मी सांगितलं होतं ना, जो माझे सामोसे खाईल तो बोटे चाखत राहील. हे ऐकून त्याच्या दुकानावर गिऱ्हाईकांची गर्दी जमायला लागली. बघता बघता त्याचा धंदा जोर धरू लागला. आता तो रोजच स्वादिष्ट समोसे बनवून विकायला लागला. दुसरीकडे सुखीरामच्या समोशांमुळे गोपाळच्या जुन्या दुकानात आता कोणीच जात नव्हतं. म्हणून त्याने विचार केला, एकदा मी सुद्धा सुखीरामचे सामोसे खाऊन बघतो. मी पण बघतोच त्याच्या सामोशांमध्ये नेमकं काय ते. गोपाळ तोंड लपवून त्याच्या दुकानात जातो. तो 2 समोसे घेऊन आपल्या दुकानावर आला आणि ते खायला सुरुवात केली. समोसे खाताच त्याच्या लक्षात आलं, या सामोशांमध्ये वापरलेल्या मसाल्यांमुळे तर तब्येत खराब होते. ह्यामुळे सरकारने यांना बॅन केले आहे. मला या सुखीरामचा पर्दाफाश केलाच पाहिजे. तेव्हा त्याला एक कल्पना सुचते. हा, ही आयडिया ठीक राहील. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो आपल्या दुकानात काही औषधं विकायला घेऊन बसला आणि जशी चौकात गर्दी वाढायला लागली तसा त्याने जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. पोटदुखीचं औषध घ्या, डोकेदुखीचं औषध घ्या, तापाचं औषध घ्या. गोपाळला औषधं विकताना पाहून काही लोक त्याच्याकडे आले. तुम्ही तर सामोसे विकत होतात, मग औषध का विकताय? मी सामोसेही तुमच्यासाठीच विकत होतो आणि औषधेही तुमच्यासाठीच विकत आहे. पण औषधांचं काय करायचं? आमची तब्येत तर एकदम ठीक आहे. हो, आम्ही तर एकदम हट्टेकट्टे आहोत. पण असेच जर तुम्ही सुखीरामचे सामोसे खात राहिलात तर कधीपर्यंत तंदुरुस्त राहाल? म्हणजे काय? म्हणजे हे की सुखीराम त्याच्या सामोशांना स्वादिष्ट बनवण्यासाठी त्यात असे मसाले वापरतो ज्याने तुमची तब्येत खराब होऊ शकते. म्हणून सरकारनेही त्या मसाल्यांना बॅन केले आहे. काय? तो सुखीराम आम्हाला आजारी पाडतोय? थोड्याशा पैशांसाठी तो आम्हाला बॅन समोसे खाऊ घालतोय. आम्ही त्याला सोडणार नाही. ते सगळे सुखीरामच्या दुकानाजवळ आले. बाहेर निघ सुखीराम, आम्ही तुला सोडणार नाही. काय झालं? इतक्या रागानं कोण सामोसे मागतं का दादा? आम्ही सामोसे घ्यायला नाही, तुला धडा शिकवायला आलोय. पण का? कारण तू स्वादिष्ट सामोसे सांगून बॅन सामोसे खाऊ घालत होतास.
हे ऐकून सुखीरामच्या लक्षात आलं की त्याच्या स्वादिष्ट समोशांचं पितळ उघडं पडलंय. तो घाबरून म्हणाला, मला माफ करा, यापुढे मी असं नाही वागणार, असं नाही करणार. या चौकात तुला राहू देऊ तर ना. मग सगळ्यांनी मिळून सुखीरामला हकलून लावलं. अशा प्रकारे आपल्या हुशारीने गोपाळने सुखीरामचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला आणि गावातल्या लोकांना पटवून दिलं की ते सुखीरामचे समोसे नाही तर दुखीरामचे समोसे होते.